एकच वाक्य म्हणजे आपण पूर्ण पॅरेग्राफ मधलं एक वाक्य फक्त बोल्ड करून त्याच्यावर चर्चा करतोय. संपूर्ण पॅरेग्राफ जर त्यांचा पाहिला, वाचला किंवा ऐकला तर त्याच्यात असं म्हटलंय की ते महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा मराठी भाषेच्या हितासाठी आपली ही भांडणं वगैरे फार क्षुल्लक आहेत. महाराष्ट्रासाठी एकत्र सर्वच पक्ष, मराठी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी लढलं पाहिजे, एकत्र येऊन भांडलं पाहिजे. एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा मराठीसाठी एकत्र येऊन भांडलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही उद्धवजींबरोबर यायला तयार आहोत. तर उद्धवजी तयार आहेत का हे लोकांनी जाऊन त्यांना विचारावं. असं पूर्ण असं त्यांचा एकंदर सारांश सांगतोय मी त्यांच्या वक्तव्याचा. हो, ह्याच्यामध्ये तुम्ही राजकीय अँगलने न पाहता एक महाराष्ट्राचा हिताचा आणि मराठी भाषेच्या हिताचा अँगल लावून जर आपण त्याला पाहिलं तर बरं होईल. कारण नाही पण दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या दृष्टीने राज ठाकरेंनी ऐका ते पुढचं मी बोलतोय. उद्धवजींना यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे नांदगावकर साहेब आहेत किंवा स्वतः साहेब आहेत यांच्या माध्यमातून 2दा प्रस्ताव दिला होता. पण त्या प्रस्तावाला त्यांनी जुमानलं नाही, बरोबर, डिप्लोमॅटिकली टाळलं. हो, म्हणजे त्यांची जर इच्छा नसेल तर किती वेळा आम्ही हात द्यायचा, समोरून टाळी तर द्यायला हवी ना त्यांनी. जर ते टाळी देण्याला इच्छुक नसतील किंवा तयार नसतील तर लोकांनी जाऊन त्यांना सांगावं, विचारावं की बाबा तुम्ही तयार आहात का म्हणून. पण मग शेवटचा प्रश्न यशवंतजी, ही टाळी होती का राज ठाकरेंकडनं? पुन्हा एकदा टाळी ह्यापूर्वी 2दा दिलेली आहे. नंतर राज ठाकरे साहेबांनी एकदा एका भाषणामध्ये सांगितलं आम्ही किती वेळा टाळ्या द्यायच्या, आता टाळ्या देणं आम्ही बंद, समोरून येऊ दे टाळी, आम्ही टाळी द्यायला तयार. त्याच पद्धतीचं वक्तव्य आता त्यांनी केलेलं आहे. बर यशवंतजी, धन्यवाद. आपण दाखवायला हवी, होय दाखवायला हवी. नक्की, धन्यवाद. आपण बोललात न्यूज 18 लोकमत त्याबद्दल. भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामजी, तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे काय म्हणाले. ते राज ठाकरे असं म्हणाले की जर मोठ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं झालं तर त्या मनाने म्हणजे महाराष्ट्राच्या हिताकरता आमच्या दोघांमधली भांडणं क्षुल्लक आहेत. पण याकडे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे